जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 27 भारतीय नागरिकांचा बळी गेला। ज्यांचे कुंकू पुसले गेले त्या लेकींच्या अश्रूंना उत्तर देण्यासाठी भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। या शौर्यगाथेचा विजयोत्सव आज पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण परिसर भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी दणाणून गेला। सुनला बेटा पाकिस्तान, बाप बनेगा हिंदुस्तान। सुनला बेटा पाकिस्तान, बाप बनेगा हिंदुस्तान। भारत माता की जय। भारतीय सैन्याचा हम तुम्हारे साथ हैं। यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने म्हणाले, पहलगाममधील हल्ल्यात भारताच्या 27 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला। त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून भारतात परतले आणि थेट जम्मू काश्मीरला गेले। त्यांनी तेव्हाच इशारा दिला होता की या हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल। आज भारतीय सैन्याने ते सिद्ध करत पाकिस्तानात घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत। आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगात शांततेचा संदेश पसरतो आहे। मात्र भारतावर कोणताही भ्याड हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारताकडे आहे हे भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे। आमच्या नादाला लागणाऱ्याला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा स्पष्ट संदेश पाकिस्तानला आजच्या कारवाईतून मिळाला आहे। पहलगाम हल्ल्यातील मृत 27 नागरिकांना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे असेही आमदार रासने यांनी नमूद केलं। महाआरतीसाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच अमित कंक, छगन बुलाके, प्रशांत सुर्वे यांच्या माध्यमातून या आनंदोत्सवाचे संयोजन करण्यात आले। मोदींचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो। मोदी 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 भारतीय सैन्य दलाचा आज भारताच्या 27 निरपराध नागरिकांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला। त्याच दिवशी मोदी साहेब परदेशातून आले, अमित भाई पुण्यातून मुंबईतून काश्मीरला गेले आणि त्यावेळेस दोघांनी सांगितलं याचा जबाब दिला जाईल। आणि आज पहाटे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने 9 पाकिस्तानाच्या ठिकाणी घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश जगात शांतता निर्माण करू इच्छितो, विकसित होऊ इच्छितो। परंतु जर आमच्या नादी कोण लागलं तर त्याला गाडल्याशिवाय भारत राहणार नाही हा संदेश आजच्या स्ट्राईकने झाला। आणि जे 27 निरपराध बळी गेले होते त्याच्यातले पुण्यातील जगदाळे असतील, गानबोटे असतील आणि सगळ्या 27 जणांना खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी भारतीय सैन्य दलाने आज बदला घेऊन त्यांना आदरांजली समर्पित केली।